नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही मला एका वेगळ्या वेशभूषेमध्ये पाहत असाल. सोहळं नेसलं आहे, वरती उपरण आहे, इकडे देवघर आहे. तर मी असंच देवघरासमोर म्हणजे देवाच्या समोर बसूनच तुम्हाला एका स्तोत्राबद्दल आज सांगणार होतो, पण तिथे व्हिडिओ प्रॉपर शूट नव्हता होत, म्हणून जागा बदलली आहे. तुम्ही माझ्या देवघरात पाहत असाल तर एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा 24 आवर्स म्हणजे 12 महिने तेवत असतो. तुपाचा दिवा साजूक तुपाचा, गाईच्या तुपाचा आणि दुसरा तेलाचा दिवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आज सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना आज गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि प्रत्येकाचे कोणी ना कोणी गुरु असतात किंवा बनवतात, पण काही लोकांचे गुरु नसतात. आता गुरुपौर्णिमा आहे तर तुम्ही तुमच्या गुरुचं पूजन तर नेहमी करत असाल, पण असेच एक आपले दत्तगुरू श्री दत्तगुरूंच्या एका स्तोत्राबद्दल तुम्हाला आज एक माहिती सांगणार आहे मी. हे स्तोत्र समजा आज तुम्हाला वेळ भेटला तर आजपासून चालू करा किंवा कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला चालू करायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगेल त्याचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार तुम्ही हे स्तोत्राचं पठण केलं तर तुम्हाला श्री दत्तगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकते. कोणाचं? श्री दत्तगुरूंचं प्रत्यक्ष दर्शन होऊ शकते. जे नाथांना झालं होतं, नवनाथांना जे दत्तगुरूचं प्रत्यक्ष दर्शन होत होतं, तसंच दर्शन तुम्हालाही होऊ शकते. पण जसे मी नियम सांगेल त्या नियमाने हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे. समजा तुम्हाला संस्कृत नसेल येत तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवर तुम्ही प्ले करून ऐका. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा ऐका. हे स्तोत्राचं पुस्तक विकत घेऊन या आणि ऐका. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा बोलत चला, ऐकत चला, बोलत चला, तर तुम्हाला बोलता येईल. हे स्तोत्र म्हणता येईल. बोलता येईल इट मीन्स म्हणता येईल. तर आपण आज हे स्तोत्र पाहणार आहे आणि स्तोत्राचे काय काय फायदे आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर देशकर. मी नागपूर शहरात असतो आणि आपल्या सर्व लोकांचे स्वागत करतो सिखो हिंदू सिखो या यूट्यूब चॅनलवर. समजा तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओज आहे ना ते शेअर करायला विसरू नका, कारण या प्रकारची माहिती फक्त आणि फक्त याच व्हिडिओवर अवलंबून आहे. तर आज जे आपण स्तोत्राबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या स्तोत्राचं नाव आहे श्री दत्तात्रेय स्तोत्रम. श्री दत्तात्रेय स्तोत्रम. आता हे स्तोत्र तुम्हाला रोज पहाटे पहाटे म्हणजे सकाळची वेळ, 12 नंतरची वेळ नाही, 12च्या अगोदरची वेळ पहाटे म्हणजे. मग थंडीचे दिवस असो, पावसाळा असो किंवा गरमी असो, तुम्हाला स्नान करून औदुंबराचं जे झाड येते, औदुंबराचं झाड, जे दत्ताचं निवासस्थान ज्याला आपण म्हणतो, औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्याच्या छायेमध्ये, औदुंबराच्या छायेमध्ये 16 वेळा, किती वेळा? 16 वेळा श्री दत्तात्रेय स्तोत्र याचा पाठ करायचा आहे. किती वर्ष? 2 वर्ष 9 महिने 10 दिवस. आणि कोणत्या दिशेकडे? उत्तर दिशेकडे तोंड करून. औदुंबराच्या झाडाखाली रोज सकाळी तुम्हाला 2 वर्ष 9 महिने 10 दिवस उत्तर दिशेकडे तोंड करून श्री दत्तात्रेय स्तोत्र म्हणायचं आहे. आणि हे स्तोत्र म्हटल्यास भगवान श्री दत्तात्रेय यांचे प्रत्यक्ष दर्शन होते. हे स्तोत्र जेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात कराल तर आपल्याजवळ, आपल्या आजूबाजूला श्री दत्त देवता म्हणजे श्री दत्तात्रेय उभे आहे असा भास होतो किंवा जाणीव होते. धूप, तुलसी यांचा सुवास हाताला बराच काळ सुवास देतो. जेव्हा तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुरुवात कराल तर तुम्ही धूप नसेल लावलं किंवा तुळशीचा सुवास, धूपचा सुवास तुमच्या हाताला बराच काळ येत राहील. या येणाऱ्या चांगल्या अनुभवाची कोणाकडे पण वाच्यता करू नये. हे जे तुम्हाला चांगले अनुभव येत आहेत याची कोणाकडे पण वाच्यता करू नये. फक्त अधिकारी व्यक्तीने विचारल्यास सांगून तिचे मार्गदर्शन करावे. आता अधिकारी व्यक्ती म्हणजे कोण? ज्यांनी तुम्हाला हे स्तोत्र म्हणायला सांगितले. समजा तुमच्या गुरुने किंवा तुमच्या परिचित माणसाने किंवा मी आज तुम्हाला म्हणायला सांगतोय आणि तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुरुवात केली तर तुमचं मार्गदर्शन करणारा कोण होता? इथे मी होतो. तर तुम्ही माझ्यासोबत या गोष्टीबद्दल बोलू शकता, माझ्यासोबत तुमचे जे एक्सपिरियन्स आहे ते शेअर करू शकता. तुम्हाला काय अनुभव आला या स्तोत्राचा तो शेअर करू शकता, पण ते कमेंट्सवर नाही करायचं. तुम्हाला माझ्या व्हॉट्सॲपवर किंवा माझ्या
माझ्याशी स्वतः बोलून तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता, किंवा तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल या स्तोत्राबद्दल, किंवा अजून वेगळे प्रश्न असतील तर ते पण तुम्ही मला विचारू शकता. या स्तोत्राचे ऐहिक व पारमार्थिक लाभ पण होतो. मनुष्य कसा होऊ लागतो? शांत होऊ लागतो. मनुष्य आपण मानव कसे होऊ लागतो? शांत होऊ लागतो. पैसा व विद्या ज्यांना पाहिजे, ज्या लोकांना पैसा पाहिजे, ज्या लोकांना विद्या पाहिजे, त्यांनी शुभ्र फुले किंवा तुळशीचे पाने किंवा बिल्वपत्र, पांढरी फुले किंवा तुळशीचे पाने किंवा बिल्वपत्र म्हणजे बेल, श्री विष्णू, शिव किंवा दत्त मूर्तीस अर्पण करावा. कोणाला विद्या आणि पैसा पाहिजे असेल तर. या स्तोत्राने रोगी माणसास पाणी मंत्रवून दिल्यास बरे वाटते. हे जे स्तोत्र आहे घरी म्हणावं लागेल. पाणी मंत्रवून द्यायचं आहे तुम्हाला तर पाणी मंत्रवून दिल्यास बरे वाटते. संध्याकाळी याचा पाठ केल्यास भूत पिशाचाचा त्रास नाहीसा होतो. या स्तोत्राने विभूती मंत्रवून लावल्यास मुलाची दृष्ट नाहीशी होते. या स्तोत्र पठणाचे लौकिक व अलौकिक खूप फायदे आहेत. आता आपण स्तोत्र म्हणायला सुरुवात करू. याच्याकरता हे असा एक स्टँड येतो. या स्टँडवर एक पुस्तक ठेवलं आहे आणि पुस्तकाच्या साह्यानेच मी स्तोत्र म्हणत आहे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. ध्यानं जटाधरं पांडुरंगं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे. अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषिः अनुष्टुप छंदः श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनियोगः जगदुत्पत्ति कत्रे च स्थिति संहार हेतवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. जरा जन्म विनाशाय देह शुद्धीकराय दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते. कर्पूर कांति देहाय ब्रह्ममूर्तिधराय वेदशास्त्र परिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. रस्व दीर्घ कुशस्थूल नाम गोत्र विवर्जित पंचभूते कदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. यज्ञ भोक्त्रे च यज्ञाय यज्ञरूपधराय यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते. आदो ब्रह्मा मध्ये विष्णु अन्ते देव सदाशिव मूर्त्य स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. भोगलयाय भोगाय योग्य योग्याय धारिणे जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. जम्बूद्वीप महाक्षेत्र मातापुर निवासिने जयमान सतां देवं दत्तात्रेय नमोस्तुते. भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेमं मयं करे नाना स्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते. ब्रह्म ज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले प्रधानबोधाय दत्तात्रेय नमोस्तुते. अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणे विदेह देह रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. सत्यरूप सदाचार सत्यधर्म परायण सत्ताश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तुते. शूलहस्तगदा पाणी वनमाला सुकंदर यज्ञसूत्रधर ब्रह्मानंदात्रेय नमोस्तुते. क्षराक्षर स्वरूपाय परात्पर पराय च दत्त मुक्ति परस्तोत्र दत्तात्रेय नमोस्तुते. दत्त विद्याश लक्ष्मीश दत्त स्वात्म स्वरूपिणे गुण निर्गुण रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. शत्रुनाशंकरं स्तोत्रं ज्ञान विज्ञानदायकं सर्व पापं शमं याति दत्तात्रेय नमोस्तुते. इदं स्तोत्रं महादिव्यं दत्त प्रत्यक्षकारकं दत्तात्रेय प्रसादाच नारदेन प्रकर्तितम्. इति श्री नारद पुराणे नारद विरचितं दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णं. फक्त 18 श्लोकांचं हे स्तोत्र आहे आणि एकदा पाठ झालं ना तर खूप वेळ तुम्हाला लागणार नाही आहे. तर चालू करा हे म्हणणं आणि चमत्कार पहा. जे दत्तगुरूंना पुजतात किंवा ज्यांना दत्तगुरू देव म्हणून आवडतात, गुरु म्हणून आवडतात, त्यांनी तरी कमीत कमी या स्तोत्राचा पाठ करायला सुरुवात करावी जसे मी तुम्हाला सांगितले तसे. आणि समजा तुम्हाला संस्कृत नसेलच तर हा व्हिडिओ पहा, स्तोत्र वाचा पहिले, या व्हिडिओसोबत म्हणायला सुरुवात करा तर तुम्हाला उच्चार येईल आणि लवकरच तुम्ही हे स्तोत्र स्वतःहून म्हणायला शिकाल. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. परत भेटू एक नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.